नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एससी पब्लिकेशन या चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बृहन्मुंबई महानगरपालिका यासाठी आपण प्रश्न पाहणार आहोत। आजचे सगळेच प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत मित्रांनो। बीएमसी साठी बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे, तर त्यांच्यासाठीच आपला हा व्हिडिओ असणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, बृहन्मुंबई महानगरपालिका कोणत्या वर्षी स्थापन झाली आहे? तर बृहन्मुंबई महानगरपालिका ही 1888 च्या कायद्यानुसार 1889 ला स्थापन झाली। पुढचा प्रश्न पहा, बृहन्मुंबई महानगरपालिका कोणत्या कायद्यानुसार कार्य करते? तर कोणत्या कायद्यानुसार कार्य करते बृहन्मुंबई महानगरपालिका? तर मुंबई महानगरपालिका कायदा 1888 नुसार ही कार्य करते, लक्षात ठेवा। बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सध्याचे महापौर कोण आहेत? तर किशोरी पेडणेकर हे आहेत मुंबई महानगरपालिकेचे सध्याचे महापौर। पुढचा प्रश्न पहा, बीएमसीचा ब्रँड अँबॅसेडर कोण आहे? तर सलमान खान हा आहे बीएमसीचा ब्रँड अँबॅसेडर। मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणाला संबोधले जाते? तर नाना शंकर शेठ यांची ओळख आहे मुंबईचे शिल्पकार म्हणून। शांती स्वरूप भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर हा भटनागर पुरस्कार विज्ञान या क्षेत्राशी संबंधित आहे। नेक्स्ट क्वेश्चन, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे पहिले आयुक्त कोण होते? तर किंग आर्थर क्रॉफर्ड हे होते बृहन्मुंबई महानगरपालिकेचे पहिले आयुक्त। विधवा पुनर्विवाह मान्यता देणारा कायदा कोणी पारित केला? तर लॉर्ड कॅनिंग यांनी पारित केलेला आहे। आता सध्या परीक्षेचे स्वरूप पाहता परीक्षेमध्ये तुम्हाला जास्त प्रमाणात करंटचे प्रश्न विचारले जात आहेत। त्यासाठीच मित्रांनो, जानेवारी ते ऑगस्टपर्यंतचे संपूर्ण चालू घडामोडीचे प्रश्न आणि त्याचबरोबर संपूर्ण माहिती आपण या पीडीएफमध्ये घेतलेली आहे। या परीक्षेमध्ये तुम्हाला 100% या पीडीएफचा फायदा होईल मित्रांनो, कारण संपूर्ण प्रश्न आपण यामध्ये कव्हर केलेले आहेत, जे की परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत। तर ज्यांना कुणाला ही पीडीएफ हवी असेल त्यांनी QR कोडवरती पेमेंट करायचं आहे आणि खाली जो नंबर आहे त्यावरती तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे व्हॉट्सअपला। नंबर काय आहे? तर 8208999286 या नंबरला तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे व्हॉट्सअपला, किंवा तुम्हाला कोणतीही माहिती हवी असेल तर तुम्ही त्या नंबरला मेसेज करू शकता। चला, पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्रात जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य कोण असतात? तर पंचायत समितीचे सभापती हे असतात जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य। नेक्स्ट क्वेश्चन, महानगरपालिकेचे अध्यक्ष त्यांना काय म्हणतात? तर त्यांना महापौर असं म्हटलं जातं। महानगरपालिकेच्या सचिवास काय म्हणतात? तर आयुक्त म्हणतात। महानगरपालिकेच्या सचिवाला आयुक्त म्हणतात। महानगरपालिकेचे अध्यक्ष कोणाकडून निवडला जातो? तर प्रभागातील निवडलेले सदस्य यांच्याकडून महानगरपालिकेचे अध्यक्ष निवडले जातात। नेक्स्ट क्वेश्चन, महानगरपालिकेची स्थापना होण्यासाठी किती लोकसंख्या असावी लागते? तर कमीत कमी 3 लाख असावी लागते। महानगरपालिकेची स्थापना करण्यासाठी त्या ठिकाणी लोकसंख्या कमीत कमी 3 लाख असावी लागते, तरच आपण त्या ठिकाणी महानगरपालिका स्थापन करू शकतो। नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील अतिश्रीमंत महानगरपालिका कोणती आहे? तर बृहन्मुंबई महानगरपालिका ही आहे आपल्या भारतातील अतिश्रीमंत महानगरपालिका। मुंबईचे सध्याचे महापालिका आयुक्त कोण आहेत? तर भूषण गगरानी हे आहेत मुंबईचे सध्याचे महापालिका आयुक्त। बीएमसीच्या अधिकारात किती वॉर्ड्स आहेत? तर 24 वॉर्ड्स येतात बीएमसीच्या अधिकारात। पुढचा प्रश्न पहा, बृहन्मुंबई महानगरपालिका कोणत्या राज्यात आहे? तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे आणि मुंबई या शहरामध्ये आहे बृहन्मुंबई महानगरपालिका। बीएमसीची निवडणूक किती वर्षांनी एकदा होते? तर 5 वर्षांनी घेतली जाते बीएमसीची निवडणूक। बृहन्मुंबई महानगरपालिकेचा आयुक्त कोण नियुक्त करतो? तर राज्यपाल नियुक्त करतात। नेक्स्ट क्वेश्चन, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय कोणत्या वास्तुशैलीत बांधले आहे? तर या महानगरपालिकेचे मुख्यालय गोथिक वास्तुशैली या शैलीत बांधले आहे। बीएमसी अंतर्गत पाणी पुरवठा कोणत्या धरणातून होते? तर तानसा धरण या धरणातून होते। मुंबई पालिकेत एकूण किती सदस्य आहेत? तर 277 सदस्य आहेत मुंबई पालिकेमध्ये। नेक्स्ट क्वेश्चन, मुंबईत किती नगरपालिका आहेत? तर 9 नगरपालिका आहेत मुंबईमध्ये।
भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्य आहेत? तर आपल्या भारतीय राज्यघटनेत 11 मूलभूत कर्तव्य आहेत. औद्योगिक क्रांतीचे माहेरघर असे कोणत्या देशाला म्हटले जाते? तर इंग्लंड या देशाची ओळख आहे औद्योगिक क्रांतीचे माहेरघर म्हणून. भारतात आलेले पहिले युरोपियन कोण होते? तर पोर्तुगीज हे होते आपल्या भारतात आलेले पहिले युरोपियन. आधुनिक काळातील पहिले प्रजासत्ताक राज्य कोणते आहे? तर अमेरिका आहे. 1757ला प्लासीची लढाई कोणामध्ये झाली होती? तर सिराज उद्दौला व इंग्रज यांच्यामध्ये झाली होती 1757ला प्लासीची लढाई. म्हैसूर येथील इंग्रजाविरुद्ध मोहीम कोणी सुरू केली आहे? तर टिपू सुलतान यांनी सुरू केली होती म्हैसूर येथील इंग्रजाविरुद्ध मोहीम. तैनाती फौज पद्धत भारतात कोणी सुरू केली? तर लॉर्ड वेलस्ली यांनी सुरू केली आहे तैनाती फौज पद्धत आपल्या भारतामध्ये. आधुनिक भारताचे निर्माते असे कोणास म्हटले जाते? तर राजा राममोहन रॉय यांना म्हटलं जातं आधुनिक भारताचे निर्माते. पुढचा प्रश्न पहा. पाटलीपुत्र म्हणजे आजचे पाटणा हे शहर कोणी वसवले आहे? तर अजातशत्रू म्हणजेच मगधचा राजा यांनी पाटणा हे शहर वसवले आहे. महाराष्ट्रातील पैठण ही कोणाची राजधानी होती? तर सातवाहनांची ही राजधानी होती. मराठी व्रतपत्राचे जनक कोण आहेत? तर बाळशास्त्री जांभेकर हे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. सालेर व मुल्हेर ही शिखरे कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ही शिखरे आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये. तर मग आपल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर कळसुबाई हे शिखर आहे. आणि त्याची उंची किती आहे मग? तर त्याची उंची आहे 1646 मीटर. लक्षात ठेवा. प्राण्यांचा राजा कोणाला म्हणतात? तर सिंह याला म्हटलं जातं प्राण्यांचा राजा. महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता आहे? तर हरियाल आहे आपल्या महाराष्ट्राचा राज्यपक्षी. अंधार कोठडीची घटना कोठे घडली होती? तर कलकत्ता या ठिकाणी घडलेली आहे ही घटना, अंधार कोठडीची घटना. पंचशील करार कोणत्या 2 देशात घडून आला? तर हा चीन आणि भारत या 2 देशांमध्ये घडून आलेला आहे पंचशील करार. सायमन कमिशन भारतात कधी आले होते? तर 1928ला आले होते सायमन कमिशन आपल्या भारतात. नेक्स्ट क्वेश्चन. गोवा हे राज्य स्वतंत्र होण्यापूर्वी कोणाच्या अधिपत्याखाली होते? तर पोर्तुगीज यांच्या अधिपत्याखाली होते गोवा हे राज्य स्वतंत्र होण्यापूर्वी. चिपको आंदोलन कशासाठी आहे? तर वृक्ष आणि वन संरक्षण यासाठी आहे चिपको आंदोलन. भारताचा पहिला व्हॉइसरॉय कोण होता? तर लॉर्ड कॅनिंग हा होता आपल्या भारताचा पहिला व्हॉइसरॉय. मित्रमेळा ही संघटना कोणाशी संबंधित आहे? तर वि.दा. सावरकर यांच्याशी मित्रमेळा ही संघटना संबंधित आहे. आणि मित्रांनो, या मित्रमेळा संघटनेची स्थापना कधी झालेली आहे? तर 1899ला झालेली आहे नाशिक या ठिकाणी. हे सुद्धा लक्षात ठेवा. तर मित्रांनो, हे आहेत परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि मित्रांनो, चॅनलवर नवीन आहात, अजून चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घेतलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी PDF घेऊन टाका. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.